पोलिसांच्या परवानगीनुसार मनोज जरांगे यांच्या उपोषणासाठी आता शेवटचा अर्धा तास शिल्लक आहे। तर आझाद मैदानामधली लाईव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। जरांगेंच्या उपोषणाचा शेवटचा अर्धा तास आता बाकी आहे। वेळ वाढून मिळणार का याकडे लक्ष लागलंय। तर सीएसएमटी स्थानकामध्ये सध्याची परिस्थिती, मराठा बांधव जे आहेत ते सीएसएमटी स्थानकावर आलेले आहेत, कारण बाहेर मुसळधार पाऊस पडतोय, त्याच्यामुळे आसरा म्हणून सीएसएमटी स्थानकावरती आलेले आहेत। तर सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर सुद्धा सध्या काय स्थिती आहे ती सुद्धा आपण पाहताय। तर तीन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मनोज जरांगे यांचं उपोषण आझाद मैदानावर सुरू झालंय। आता या ठिकाणी 7 तास उलटून गेलेले आहेत आणि शेवटचा अर्धा तास आता शिल्लक आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा। तर आझाद मैदानामध्ये आपण थेट जाऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, जरांगे पाटील काही बोलतायत का मीडियाशी किंवा सरकारला काही म्हणतायत का हे देखील आपण पाहणार आहोत। मात्र आता सध्या आझाद मैदानामध्ये तुम्हाला काय दृश्य दिसत आहेत? निखिला, आपण पाहू शकतो की आझाद मैदानामध्ये मराठा बांधव जे आहेत आंदोलनाकरता मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि एक दिवसाच्या आंदोलनाची परवानगी जी आहे ती सरकार शासनाकडून अटी शर्तीनुसार देण्यात आलेली होती। आता जवळपास फक्त अर्धा तास बाकी राहिलेला आहे आंदोलन संपण्याकरता। हे आंदोलन जे आहे, आमरण उपोषण आंदोलन जे आहे ते पुन्हा दुसऱ्या दिवशी देखील करण्याच्या संदर्भात अर्ज जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं पोलीस प्रशासनाला देण्यात आलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं की या सगळ्या अर्जाच्या संदर्भात आम्ही सकारात्मक विचार करू। आज सकाळीच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांशी चर्चा करताना सांगितलं की जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही आणि आमरण उपोषण सोडणार नाही असा इशाराच मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे। थोडंसं थांबवते। आझाद मैदानामध्ये थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता खनवटे यांच्याकडे। दत्ता, जरांगे पाटील काही बोलतायत का? तसंच मराठा आंदोलकांची संख्या आणखी वाढत चालली आहे, शेवटचा अर्धा तास उरलाय। नक्कीच निकाला, शेवटचा अर्धा तास उरलेला आहे। 6 वाजता मनोज जरांगे पाटील यांना दिलेला वेळ संपणार आहे। मात्र 6च्या नंतरच मनोज जरांगे पाटील आज दिवसभर घडलेल्या सगळ्या घडामोडींवरती आपली प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे। मात्र आपण बघू शकता इकडे की पाठीमागं खूप मोठ्या प्रमाणात जमलेल्या लोकांची गर्दी झालेली आहे। हे सगळं आझाद मैदान जे आहे ते भरून गेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लोक छत्र्या घेऊन उभे आहेत, लोक रेनकोट घालून उभे आहेत, तर काही लोक भर पावसामध्ये भिजत उभे आहेत आणि पाटीलचा जयघोष या ठिकाणी या सगळ्या लोकांकडून केला जातो आहे। आरक्षणासाठी लढत असलेल्या पाटलांना पाठबळ देण्यासाठी, त्यांचे हात बळकट करण्यासाठी, आंदोलनात सहभागी होण्यासाठी हे सगळे लोक राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली आहे। लाखो लोकांची गर्दी संपूर्ण मुंबईमध्ये झालेली आहे आणि इकडे आपण जर बघितलं आझाद मैदानावर, तर आझाद मैदानावरती सुद्धा प्रचंड आणि तुंबळ गर्दी झालेली आहे। भर पाऊस असताना सुद्धा लोक या ठिकाणी हलायला तयार नाहीत। भर पावसात भिजत या ठिकाणी आरक्षणाची मागणी जी आहे ते हे लोक करतायत। काही लोकांना आपण थोडक्यात बोलणार आहोत। काय सांगाल, काय मागणी? जरांगे पाटील आमच्या सर्वांच्या मराठा समाजासाठी आमरण उपोषणाला बसलेत। सरकारला हीच विनंती आहे की त्यांनी आमच्या मागण्याला पूर्ण कराव्यात आणि मराठा समाजाचा आजपर्यंतचा इतिहास आहे। आम्ही जे पावसात भिजताय, तुम्ही पावसात भिजत थांबलाय आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाहीत। नक्कीच हे पावसात भिजणारे लोक आरक्षण दिल्याशिवाय माघारी जाणार नाहीत अशी भूमिका व्यक्त करतायत। मात्र प्रचंड पाऊस असताना सुद्धा भर पावसात लोक अजूनही आंदोलनाला थांबून आहेत। एकही माणूस नक्कीच दादा, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। सीएसएमटी स्थानकामधून कृष्णा सोनरवाडकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, संध्याकाळची वेळ आहे, नोकरदार वर्ग आता आपल्या घरी जाण्यासाठी स्थानकावर यायला गर्दी झालेली आणि सोबतच मराठा बांधवांची सुद्धा मोठी उपस्थिती या ठिकाणी आहे। दुपारपासून मराठा बांधवांची सीएसएमटी स्थानकावरती गर्दी आहे आणि आता संध्याकाळची वेळ आहे, नोकरदार वर्ग घरी परततोय। मात्र तरी सुद्धा आसरा घेण्याच्या उद्देशानं हे मराठा बांधव जे प्लॅटफॉर्मवरती जमलेले आहेत, कारण बाहेर दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि खरं तर बऱ्याच मराठा बांधवांची गैरसोय झाल्याची तक्रार सुद्धा आहे आणि त्यामुळे जमेल तिथे निवारा शोधण्याचा प्रयत्न सगळे मराठा बांधव करतात। आपण ही प्लॅटफॉर्मवरची दृश्य सगळी पाहतो आहोत। दुपारपासून हीच परिस्थिती आहे। आता थोडीशी गर्दी ओसरताना पाहायला मिळते आहे, कारण संध्याकाळची वेळ आहे आणि बहुतांश नोकरदार वर्ग जो आहे तो आता हळूहळू घरी परतताना पाहायला मिळतोय। हा खरं तर पिकावर असतो आणि त्यामुळे प्लॅटफॉर्मवरती पाऊस असल्यानंतर तेवढीच गर्दी असते। ट्रेन सुद्धा जवळपास 10 ते 15 मिनिटं उशिरा धावताना पाहायला मिळतात। मात्र मराठा बांधव जे दुपारपासून इथे जेवढी गर्दी स्थानकामध्ये आहे तेवढीच गर्दी सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर देखील आहे। पाऊस आहे मात्र तरी देखील मराठा बांधव या ठिकाणी उभे आहेत।
थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे. गिरीश, आपण पाहिलं तर एका पॉइंटमध्ये सगळेच या ठिकाणी आंघोळ करत या सगळ्याचा निषेध देखील करत होते आणि एक प्रकारे जरांगींना पाठिंबा देखील देत होते. आताही आपण पाहतो पावसामध्येच बरेचसे मराठा बांधव या ठिकाणी उभे आहेत. नक्कीच निखिला, एकीकडे पावसाची रिपरिप, दुसरीकडे मराठ्यांचा एल्गार मुंबईमध्ये पाहायला मिळतोय आणि त्यांना थांबवण्यासाठी आता सेंट्रल रिझर्व्ह पोलीस म्हणजे केंद्रीय रिझर्व्ह पोलीस जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत. 2 तुकड्या दाखल झालेल्या आहेत आणि सशस्त्र पोलिसांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे. ही सगळी दृश्य आपण पाहतोय. एकीकडे मराठा आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळतात, तर दुसरीकडे रस्त्यामध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये, ट्रॅफिकचा खोळंबा होऊ नये, वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी आता सेंट्रल रिझर्व्ह पोलीस जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले, त्यांनी कंबर कसलेली आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी बघा शस्त्रधारी सगळे पोलीस आहेत जे उभे राहिलेले आहेत आणि त्यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे. आंदोलनाला केवळ अर्धा तास शिल्लक राहिलेला आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील यांची नेमकी भूमिका काय असणार आहे, काय भाष्य करणार आहे आणि काय या सगळ्यांचं मार्गदर्शन करणार आहेत मराठा आंदोलकांचं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बरेचसे आंदोलक आहेत जे परतीच्या मागावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या लांब 1.5 किलोमीटर लांब पार्क करण्यात आल्या पोलिसांकडून, तिथपर्यंत चालत जावं असं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे. आणि जितकी गर्दी आझाद मैदानामध्ये तितकीच गर्दी आपल्याला मुंबईच्या रस्त्यांवरही दिसते. मग मंत्रालयाचा परिसर असू द्या, ओव्हल मैदानचा परिसर असू द्या किंवा फॅशन स्ट्रीटचा परिसर असू द्या किंवा आझाद मैदानच्या मागचं ग्राउंड असू द्या, या सगळ्या ठिकाणी जसं जसं पाऊस कमी होत आहे मराठा आंदोलक जमतायत आणि त्यामुळे नेमकं 6 वाजेनंतर जरांगे पाटील काय भूमिका घेणार आहे निखिला, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच गिरीश, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा. तर जितकी गर्दी आझाद मैदानामध्ये तितकीच CSMT स्थानकाच्या बाहेर आणि आज सुद्धा आहे. निखिल आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. थेट जाऊयात निखिल यांच्याकडे. निखिल, नक्कीच आपण पाहिलं तर हे आज स्थानकावरती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाचं प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे आणि याच प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती जेवढे कोणते मराठे आंदोलक आहेत त्यांनी आता या ठिकाणी रात्रीसाठी आसरा आहे तो घेतलेला आहे. कारण बऱ्याच जणांच्या गाड्या आहेत त्या या आझाद मैदानापासून दूरच्या अंतरावरती आहेत आणि याच दूरच्या अंतरावरती असल्यावरती आपण पाहतोय की त्यांना जाणं हे शक्य नाहीये. त्यामुळे या ठिकाणी थांबलेले सगळे आंदोलनकर्ते आहेत ते आता या रेल्वे स्थानकात थांबलेले आहेत. तर दुसरीकडे चित्र पाहिले तर अनेक आंदोलनकर्ते आहेत ते रेल्वेने त्यांच्या गाड्यांच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न आहे तो करतायत. त्यामुळे सर्व हार्बर लाईनवरील देखील सर्व जे रेल्वे आहेत गाड्या आहेत त्या देखील सर्व या ठिकाणी खच्च भरून आहेत. फक्त आंदोलनकर्ते आहेत ते या गाड्यांमध्ये दिसत आहेत. तर अनेक आंदोलनकर्ते आहेत ते रेल्वे स्थानकामध्ये देखील जरांगे पाटील यांच्या नावाचा एकच जयघोष आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळतात. आंदोलन घेतल्याशिवाय या ठिकाणाहून आम्ही जाणार नाही अशी देखील भूमिका आहे. परंतु काही आंदोलनकर्ते आहेत ते गाड्यांमध्ये थांबणार आहेत. त्या गाड्यांचा या ठिकाणी चेंबूर असेल किंवा मग गोवंडी असेल या परिसरात त्यांनी गाड्या थांबवलेल्या आहेत म्हणून ते आता गाड्यांकडे जात आहेत. म्हणून सर्व ज्या रेल्वे गाड्या आहेत ज्या CST वरून हार्बर मार्गाने वाशी असेल पनवेल असेल त्या दिशेने चालल्यात त्या सर्व गाड्या आहेत त्या आता या ठिकाणी संपूर्णपणे खचाखच भरलेल्या आहेत. त्या फक्त त्याच्यामध्ये या सर्व जे आंदोलनकर्ते आहेत ते दिसत आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने मराठा आंदोलनकर्ते आहेत ते सध्या CST रेल्वे स्थानकामध्ये आहेत ते असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. नक्की CSMT स्थानकामध्ये आपण पाहतो की मराठा बांधव मोठ्या संख्येनं CSMT स्थानकामध्ये आहेत. बाहेर पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे देखील या स्टेशनचा आसरा या मराठा बांधवांनी इथे घेतलेला आहे. तर CSMT स्थानकाच्या बाहेर सुद्धा मोठ्या संख्येनं मराठा बांधव या ठिकाणी जमा झालेले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झाले. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे. कृष्णा, CSMT स्थानकातली ही थेट दृश्य आपण पाहतो. अनेक मराठा बांधव या ठिकाणी आहेत. आता शेवटचा अर्धा तास राहिलेला आहे. पुढे सरकार काय भूमिका घेतं, जरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडे या सगळ्या मराठा बांधवांचं लक्ष असणार आहे. तर काय वाटतं नेमकं त्यांना? निखिल, आपण पाहतो की 6 वाजेपर्यंतची आजची परवानगी आहे आणि हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव जे आहेत ते मुंबईमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे पोलीस काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून जे मराठा बांधव मुंबईमध्ये आंदोलनासाठी आलेले आहेत त्या आंदोलकांनी आपण पाहतो की स्टेशनवरती सुद्धा गर्दी केलेली आहे. सध्या मुसळधार पावसामुळे दुपारी सगळे आंदोलक जे आहेत ते पावसामध्ये भिजत होते आणि त्यामुळे स्टेशनचा आसरा ते सगळ्या आंदोलकांनी घेतला आणि आता आपण पाहतोय त्या स्टेशनवरती
नोकरदार वर्ग त्याचबरोबर जे सामान्य मुंबईकर घरी जात आहेत त्यांना सुद्धा आता स्टेशनवरती त्यांची सुद्धा गर्दी आपल्याला पाहायला मिळते, कारण पावसामुळे स्टेशनवरती नेहमी सातत्यानं गर्दी होत असते. मात्र आज आंदोलकांनी सुद्धा मोठी गर्दी जी आहे ती केलेली आहे आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही असंच मुंबईमध्ये राहणार आहोत, ठाण म्हणून राहणार आहोत, अशा प्रकारची भूमिका या सगळ्या आंदोलकांनी घेतलेली आहे. 6 वाजेपर्यंतची आजची वेळ आहे आणि त्यानंतर कदाचित पोलीस उद्याची परवानगी देऊ शकतात. मात्र या सगळ्या आंदोलकांना इथे मुंबईमध्ये परवानगी दिली जाते की 5,000चा जो काही आकडा मुंबईच्या आझाद मैदानासाठी निश्चित करण्यात आलेला होता त्याच पद्धतीनं आंदोलनाची परवानगी दिली जाते. हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय मोठी घोषणाबाजी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सगळे आंदोलक करतायत आणि जमेल तिथे थांबण्याचा प्रयत्न करतायत, कारण पावसामुळे अनेकांची गैरसोय होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे बरेचसे आंदोलक हे सीएसएमटीच्या बाहेर जे आंदोलन करत होते ते सुद्धा स्थानकामध्ये परतले आणि त्यांनी इथे निवारा घेण्याचा प्रयत्न केला. शिवी देता तुम्ही, जीभ घसरते तुम्ही. ठीक आहे. 138 आमदार मराठ्याचे, एक मराठा आमदार इथं आला नाही आतापर्यंत. याच्यानंतर आपण डोक्यात ठेवायचा कोणता आमदार इथं आला आणि कोणता आमदार इथं आला नाही. त्याच्यानंतर आपल्या 2029 बद्दल दाखवायचं आपल्याला. एक मिरची आहे, मिरची घेऊन आंदोलन करताय तुम्ही. ठीक आहे. आम्ही मिरची आणलेल्या साहेब, 15 मिरची आमच्या सोबत आणलेली, गहू आहे, तांदूळ, सर्व गोष्टी आम्ही सोबत आणलेल्या आहे. 15 दिवस ही तो आझाद मैदान आम्ही हलणार नाही मराठा समाज. आता केवळ अर्धा तास शिल्लक राहिलेला आहे. तुम्हाला वाटतं पोलीस परवानगी देतील पुढे आंदोलन करण्याची? तो पुढचा विषय शासनाचा असेल. आम्ही कायद्याने आम्ही पुढचं आंदोलन करणार आहे. मनोज जरांगे पाटील साहेब तसं सांगतील. आम्ही जरांगे पाटील आदेश येत नाही, पाटील म्हणतील त्या आदेश आहे आमचा. आम्ही पाटील म्हणतील त्या आदेशाने चालणार आहोत. हे जे आपले सरकार सगळी भूमिका या ठिकाणी मांडली जाते आणि बॉडी बिल्डर पण या ठिकाणी पोहोचले. या ठिकाणी काय नाव तुमचं? संदीप ठाकरे. आम्ही विदर्भातून आलेलो आहोत. हे आता विदर्भ म्हणजे अख्खा महाराष्ट्र हल्लेला आहे. आता सुद्धा या टरबुजानं दखल घेतली पाहिजे, कारण की अभी नाही तो कभी नाही या गोष्टीचा आम्ही नारा घेऊन निघालेला आहोत आणि मराठा समाजाला न्याय भेटल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. न्याय मिळणार नाही तोपर्यंत हलणार नाही अशी भूमिका या ठिकाणी मराठा हातात मिरची आणि डोक्यावर तांदूळ घेऊन या ठिकाणी 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा द्यायला त्यांनी सुरुवात केली. कॅमेरा पर्सन सिद्धेश गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. तर जरांगेंच्या आंदोलनाला 1 दिवसाची परवानगी, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. मात्र आता आपण या ठिकाणी पाहताय आझाद मैदानामध्ये ज्या ठिकाणी जरांगेंचं उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी करुणा मुंडे सुद्धा पोहोचलेल्या आहेत. आझाद मैदानामध्ये जरांगे यांची भेट घेण्यासाठी करुणा मुंडे देखील पोहोचल्यात. ही थेट दृश्य आपण या ठिकाणी